सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि मस्त अशी थंडी, मस्त असा गारवा वातावरणात पसरलेला आहे। सकाळची पहाट उजळत चाललेली आहे आणि मी आलेली आहे माझ्या किचनमध्ये। नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग। तर आजचा बेत काय, तर आज मी बनवत आहे इडली सांबर आणि आज मी दुपारपर्यंत जी काही बाहेर जाणार आहे आणि जे काही करणार आहे आज मी तुम्हाला शेअर करणार आहे। सो रेडी व्हा माझ्या व्लॉगसाठी। येस, माझ्या घरामध्ये इडली सांबर हे हप्त्यातून 2 वेळा तरी बनतं। माझ्या मुलांनाही खूप आवडतं आणि इडली सांबर म्हटलं की ते खूप पौष्टिक आहे। त्यामुळे मी रोजच नाही तर हप्त्यातून 2 वेळा नक्की बनवते आणि ह्याचे खूप चांगले परिणाम आपल्या शरीरावर होत असतात। तर त्यामुळे आपल्या मुलांना आणि आपल्या फॅमिलीला हप्त्यातून 2 वेळा तर खायला घातलंच पाहिजे। आणि रात्री जो मी पीठ तयार करून ठेवला होता तो सकाळपर्यंत मस्त असा फर्मेंटेड झालेला आहे आणि सकाळी मी मीठ टाकत आहे। थंडीच्या दिवसामध्ये बऱ्याच जणींची कंप्लेंट असते की पीठ हा फुगत नाही, चांगला फर्मेंटेड होत नाही। तर त्यासाठी मी काय करते याचे टिप्स मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की देईन। माझ्या घरामध्ये माझ्या मुलांना, त्याचबरोबर माझ्या मिस्टरांना आणि माझ्या घरातल्या सर्व सदस्यांना इडली खूप आवडते, म्हणून मी हप्त्यातून 2 वेळा ही नक्की करत असते। आणि इडली ही पचनासाठी खूप हलकी असते। त्याचबरोबर तुम्ही दिवसाच्या 3ही वेळांमध्ये ती कधीही खाऊ शकता। ती खाल्ल्याने कधी आपल्याला ॲसिडिटीचा त्रास वगैरे होत नाही आहे। सकाळ झालेली आहे, माझे मिस्टर उठलेले आहेत, चहा त्यांना बनवत आहे। त्याचबरोबर आता इडली तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकताय, व्यवस्थित फुगलेली आहे। इडली भरपूर पौष्टिक पदार्थ आहे, आतड्यांसाठी फायदेशीर आहे, ऊर्जेची मात्रा जास्त आहे, फायबर जास्त आहे, कॅलरीज कमी आहेत, पचनासाठी हलकी आहे, त्याचबरोबर इम्युनिटीही बूस्ट होते। तर आता डाळ ही शिजलेली आहे आणि मी घेत आहे सांबर बनवायला। तर पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे। मोहरी, मेथीदाणे, हिंग, कढीपत्ता, लसूण याची फोडणी दिलेली आहे आणि त्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे मोठा चिरून। कांदा थोडासा ब्राउनिश झाला की त्यामध्ये मग मी टोमॅटो टाकलेला आहे। टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडं मीठ आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे। टोमॅटो हा मस्त असा मऊ झाला की एका मॅशरच्या मदतीने आपण त्याला व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा आहे। मसाला, धणे पावडर आणि हळद त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला तेही परतून घ्यायचं आहे या प्रकारे। आणि मग यामध्ये मी घातलेला आहे चिंच आणि गुळाचा कोळ। हा कोळही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि डाळ तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी शिजलेली आहे आणि आता ती मी फोडणीमध्ये टाकत आहे। व्यवस्थित हलवून घ्यायची आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं पाणी टाका। मी याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असा हलवून त्याच्यावर झाकण ठेवून उकळी काढून घेणार आहे। आणि मग 1 ते 2 उकळी आल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सांबर मसाला टाकायचा आहे। 1-2 ते 3 मिनिटं व्यवस्थित अशी उकळी काढायची आहे। चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि आपला सांबर रेडी आहे। तर सांबर आणि इडली परफेक्ट रेडी आहे। थंडीच्या दिवसामध्ये या प्रकारे इडली आणि सांबर बनवा। तुम्हाला दाखवते, इडली ही खूप मऊ आहे आणि जाळीदार बनलेली आहे। सकाळचा नाश्ता सर्वांनी खूप एन्जॉय केला। त्यानंतर आम्ही घराबाहेर पडलो होतो आणि घराबाहेर गेल्यावर आम्ही थोडी शॉपिंग केली। तर शॉपिंग करत असताना मला एक नर्सरी छोटीशी दिसली, तर मग आम्ही तिथे गेलो आणि मला काही छोटी रोपं खरेदी करायची होती गॅलरीमध्ये ठेवण्यासाठी। तर मी मस्त अशी फुलं पाहिली, छोटी रोपं पाहिली, त्याचबरोबर काही कुंड्या बघितल्या। 1 ते 2 कुंड्या खरेदी केल्या आणि 2-3 झाडंसुद्धा खरेदी केली। कोणकोणती झाडे मी खरेदी केलेली आहे तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेन। त्यानंतर आम्ही मासे खरेदी करण्यासाठी माशांच्या शॉपमध्ये गेलो होतो। तिथे जाऊन आम्ही 4 प्रकारचे मासे खरेदी केले। घरी फिश टँक आणला आहे आणि त्यामध्ये मासे सोडायचे होते, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवीन की मी कोणकोणते मासे खरेदी केले। आणि खूप सुंदर असे छोटे इथे मासे होते, पाहायलाही खूप आवडले। माशांचा खाद्यपदार्थही इथून आम्ही घेतला आणि मग आम्ही घरी गेलो। आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझे नोटिफिकेशन्स येत राहतील। तर व्हिडिओचा मी इथेच एंड करते। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, हॅपी रहा, गुड बाय।